नमस्कार. तिखट पाहुणचार रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. नेहमी आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाल्याला दही पोह्यांचा नैवेद्य दाखवतो. तर आज मी तुम्हाला त्याच पोह्यांचा वापर करून थोडासा वेगळा पदार्थ दाखवणार आहे आणि तो म्हणजे पोह्यांचा लाडू. गुळ घालून करतो म्हटल्यावर पौष्टिक आहे. गुळाचा पाक करायचा नाही. विशेष म्हणजे 15 मिनिटात ही रेसिपी तयार होते. आयत्या वेळी हा पदार्थ नैवेद्य म्हणून तुम्ही दाखवू शकता. चला सुरुवात करूया. त्यासाठी गॅसवर कढई गरम करत ठेवली. कढईमध्ये या ठिकाणी 2 कप पोहे घातले. जे कांद्या पोह्याचे पोहे असतात तेच वापरले आहे. तुम्ही इथे पातळ पोह्यांचा सुद्धा वापर करू शकता. पोहे भाजत असताना गॅस हा लो टू मीडियम करायचा आणि कमी आचेवरच किंवा मध्यम आचेवर तुम्ही हे पोहे खमंग खरपूस कुरकुरीत होईपर्यंत, हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. पोहे छान खमंग कुरकुरीत भाजेपर्यंत बघा या प्रकारे होईपर्यंत 10 मिनिटं तरी लागतात. पोहे भाजून झाल्यावर गॅस बंद करायचा आणि कढईतील पोहे हे एका प्लेट मध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवायचे. थंड झाल्यावर पोहे हे छान खमंग कुरकुरीत होतात. हातात घेतल्यावर बघा असं त्याचा लगेच चुरा होतो. तर असेच पोहे भाजून घ्यायचे. थंड झालेले पोहे मिक्सरला आता फिरवून घ्यायचे आहे. त्यासाठी मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व पोहे घातले. छोटे भांडे असेल तर 2 टप्प्यात हे फिरवून घ्या. पोहे छान खमंग कुरकुरीत भाजले गेल्यामुळे छान हे रवाळ वाटले जातात. अगदी फाईन सुद्धा याची पेस्ट होते, परंतु या ठिकाणी मी रवाळच हे वाटून घेतला आहे. बघा याप्रमाणे. तर इथे गुळाचा पाक न करता आपण हे लाडू बनवत आहोत. त्यासाठी अर्धा कप बारीक चिरलेला गुळ घेतला. तर तो मिक्सर मध्ये घालून चांगल्या चमच्याने खालीवर करून एकजीव करून हे मिक्सरला पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं आहे. मिक्सर चालू बंद करत पल्स मोडवर हे 2 ते 3 वेळा फिरवून घ्यायचं. म्हणजे गुळ आणि पोह्यांचं मिश्रण हे चांगलं एकजीव होतं आणि सहजरित्या लाडू हा वळला जातो. तर बघा याप्रमाणे हे मी चांगलं फिरवून घेतलं. हातामध्ये हे मिश्रण घेतल्यानंतर याचा सहजरित्या गोळा तयार होतोय. याचा अर्थ हे मिश्रण लाडू बनवण्यासाठी परफेक्ट आहे. तर या ठिकाणी मी 2 वाटी पोह्यांसाठी अर्धा वाटीच गूळ घेतलेला आहे. तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही पाऊण वाटी गूळ सुद्धा वापरू शकता. तर हे दळलेलं सर्व मिश्रण एका मोठ्या भांड्यात काढून घेऊ. तर आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आणि गॅसवर तडका पॅन घेऊन त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घातलं. तूप चांगलं गरम झालं की यामध्ये आवडीप्रमाणे ड्रायफ्रूटचे काप घातले. तर इथे काजू, बदाम आणि मनुके म्हणजेच आपले बेदाण्यांचा वापर केलेला आहे. त्यालाच किसमिस सुद्धा म्हणतात. तर हे कमी आचेवरच चांगलं एकजीव करून घेतलं. काजू बदाम छान हलक्याशा गुलाबी रंगावर परतून घेतले आणि जे बेदाणे म्हणजेच आपले मनुके होते ते छान टम्म फुललेले आहे बघा. तर आता गॅस बंद केलेला आहे आणि हे परतलेले तुपातले ड्रायफ्रूट लगेच तुपासहित तयार मिश्रणात घालायचे. असं गरम तूप घातल्यामुळे लाडू सहजरित्या बांधला जातो व मस्त बाइंडिंग येते. त्यातच लगेच फ्लेवरसाठी अर्धा चमचा सुंठ आणि वेलची पावडर घातली. तुम्ही नुसती वेलची पावडर घातली तरी चालेल किंवा जायफळ पावडर सुद्धा घालू शकता. चमच्याने हे सर्व मिक्स करून घेऊ, कारण तूप हे गरम होतं. हलकसं थंड झालं की लगेच हाताच्या मदतीने चांगलं मिश्रण एकजीव करून घेऊ. बनवायला अगदी सोपे हे लाडू आहे. फक्त 10 ते 15 मिनिटात हे मिश्रण तयार होतं. अगदी सहजरित्या लाडू वळला जातो. तर आता बघा हातात थोडंसं मिश्रण घेतलं. एकाच हाताने बघा अगदी सहजरित्या हा लाडू वळला जात आहे आणि या ठिकाणी अगदी झटपट खमंग पौष्टिक रवाळ असा हा कुरकुरीत पोह्यांचा लाडू तयार झाला आहे. यामध्ये फक्त 1च चमचा तुपाचा वापर केलेला आहे, तरी सुद्धा छान अशी बाइंडिंग आलेली आहे. तुमचं मिश्रण जर जास्तच रवाळ असेल तर तुम्ही यामध्ये आणखी 1 ते 2 चमचे तूप सुद्धा वापरू शकता. तुपाने बाइंडिंग तर येतेच आणि लाडू हा पौष्टिक सुद्धा होतो. तर याच पद्धतीने आपण उरलेल्या मिश्रणाचे सर्व लाडू बांधून घेऊ. गुळाचा पाक न करता अगदी झटपटरित्या या ठिकाणी सर्व लाडू बांधले गेलेले आहेत. तयार मिश्रणामध्ये बघा छोट्या आकाराचे 9 ते 10 लाडू तयार होतात. दिसायला जसा सुंदर गोल गरगरीत आहे तसाच तो खायला सुद्धा अप्रतिम असा लागतो. शिवाय गुळ वापरल्याने पौष्टिक तर आहेच, तर लहान मुलांना सुद्धा तुम्ही हे बनवून देऊ शकता. तर या ठिकाणी एक लाडू मी तोडून दाखवते. आतून सुद्धा छान खमंग खुसखुशीत हा लाडू झालेला आहे. तर करून बघा.
रेसिपी कशी वाटली हे कमेंट मध्ये सांगा. अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी आपल्या तिखट पाहुणचार रेसिपीजला सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद.